टीका घ्यायची आपल्याला. वेदावासत्व विष्णू ब्रह्म अरे न. श्री गुरुभ्यो नमः। सत्यं ज्ञानम् अनन्तम् आनन्दं ब्रह्म सर्व शक्ति एकं सर्वैर्देवैरीड्यं विष्णुवाक्यं सर्वदैवतुप्येष्ठम्। ओम शन्नो मित्रस्य वरुणः शन्नो भत यमा तन्नो मित्रस्य गुणः शन्नो होत्तर्यमा शन्न इन्द्रो बृहस्पतिः शन्नो विष्णुरुक्रमः नमो ब्रह्मणे ब्रह्मणे नमस्ते वायो वायो। त्वमेव त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि रथं वदिष्यामि त्वं वदिष्यामि तन्मामवतु तद्वक्तारमवतु अवतु माम् अवतु वक्तारम्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरे नमः। तस्य भूतिरिति शिरः एकं शरीरम्। हे कुठं आलंय उपनिषद? वेदावासत्व विष्णुर्ब्रह्म कोश इति स्मृतात 12व्या श्लोकानंतर आहे. म्हणजे माझ्या ह्याच्यात ऍक्च्युली तुमच्या आणि ह्याच्या फरक दिसतोय पुस्तकांमध्ये आपल्या. स एष स य एष अंतर्हृदय आकाशः तस् इथून सांगायचं हम्म. ते मी मार्क महा इति ब्रह्म. मी शोधतो तुम्ही म्हणता ते. मोठं कर म्हणजे कळत ते मोठं करतो मी. आहे. हे हो. वेदावासस्ततो विष्णुः ब्रह्मकोश इति स्मृतः। सर्वव्याहृतीनां प्रवेत्ता महाचमस्य चतुर्थी त्वेनैव तां प्रवेदेति विशेषः। पुरादि च व्याहृति
विस्तु वाच्यं मूर्ति चतुष्टयम् निरुद्धादिकं वासुदेवान्तं देह मध्यतः वासुदेव महो नाम त्वनिरुद्धशिरो भवः भूर्नामासु भुवो नाम प्राह बाहु प्रद्युम्नैरितः मलक्का सापडत गेले. शिक्षावल्लीमध्ये 12वा श्लोक आहे. महा इति ब्रह्म ब्रह्मणा वाव सर्वे वेदा महीयन्ते भूरिति वै प्राणः भुवैत्यपानः शिवरित्यव इति व्यानः मह इत्यन्नम् अन्येन वाव सर्वे प्राणा महीयन्ते तावा एताश्चतस्रश्चतुर्धा चतस्रश्चतस्रो व्याहृतयः तायो वेद स वेद ब्रह्म सर्वेऽस्मै देवा परिमावहन्ति. स एषो अन्तर्हृदय आकाशः तस्मिन्नयं पुरुषो मनोमयः अमृतो हिरण्मयः अन्तरेण तारुके एष स्तनैवावलम्बते चेन्द्रयोनिः यत्रासु केशान्ते विवर्तते व्यपोष्य शीर्षकपाले भूरित्यग्नोपदिष्ट प्रतिष्ठति भुव इति वायौ सुवरित्यादित्ये मह इति ब्रह्मणि आप्नोति स्वराज्यम् आप्नोति मनसस्पतिम् वाक्पतिश्चक्षुष्पति श्रोत्रपतिर्विज्ञानपतिः एतत् ततो भवति आकाशशरीरं ब्रह्म सत्यात्म प्राणारामं मन आनन्दम् शांति समृद्धम अमृतम इति प्राचीनयोग्योपास्व. हे पुढे पहा, तुम्ही जे म्हणताय ते पुढे आहे. हो वाकच भूरिति वा अग्नौ. चतुष्पदी. हा. इथून घ्यायचं तर घ्या, तसं काय 2-3 श्लोक मागे आहे फक्त. हो पोहोचले आता. 5 पानावर आहे. आणि ते हो स एष स य एषो अंतर्हृदय आकाशः. एक मिनिट, ते आहे 3 पानावर आहे. 1-2 पान मागे आहे. तुम्ही आत्ता जे वाचलं ना, म्हणजे पानं म्हणजे एकच पान मागे असेल. मी मोठे मोठे अक्षर केले त्याचे. हो हो तो 15वा श्लोक होता बरोबर. आता म्हणलेला. हे 12वा आहे. हो सूर्यादित्य लोक भूरिति ठीक आहे. ते तालुकाच्या बद्दल सांगितलं मी तुम्हाला. जिथे वरच्या बाजूला जे एक स्तनैव अवलंबते म्हणून सांगितलं ना, ते झालेलं आहे. भूरित्यग्नौ प्रतिष्ठति भुव इति वायौ वरित्यादित्ये मह इति ब्रह्मणि आप्नोति स्वराज्यम् आप्नोति मनसस्पतिम् वाक्पतिश्चक्षुष्पतिश्रोत्रपतिर्विज्ञानपतिः एतत् ततो भवति. आकाश शरीरं ब्रह्म शरीराचं जे आकाश आहे हृदय आकाश आहे त्या ठिकाणी ब्रह्म स्थान करत असतात. सत्यस्वरूपी असणारा आत्मस्वरूपी असणारा सगळ्यांना प्राणरूपी असणारा आराम म्हणजे आनंद देणारा आणि मन आनंद आहे. मन हे देखील आनंद आहे. आनंदाचा अभिव्यक्त करणारं मन असते. शांती समृद्धम अमृतम म्हणून याप्रमाणे शांती आणि समृद्धी अमृत रूपी असणार असं फळ देणारा ही प्राचीन योग्योपास्य. त्या रीतीने प्राचीन काळापासून आलेली योग्य असणारी उपासना आहे तशी उपासना करावी. पृथ्वी अंतरिक्षम द्यौः आपो पृथ्वी अंतरिक्षम द्यौः दिशो अवांतर दिशः अग्निर्वायुः आदित्यश्चंद्रमा नक्षत्राणि
आप ओषधयो वनस्पती आकाश आत्मा इत्याधिभूतम. अधिभूत, भूत म्हणजे प्राणी, पंचमहाभूतापैकी त्यांच्यामध्ये असणाऱ्या गोष्टी परमात्म्याचं स्वरूप. हम्म. पृथ्वी अंतरिक्ष, पृथ्वी अंतरिक्ष, देव, जीवलोक आहे, पृथ्वी आहे, अंतरिक्ष आहे, त्यानंतर दिशा आहेत, अंतर्दिशा आहेत, अग्नी, वायू, आदित्य, चंद्रमा, नक्षत्र, हे सगळे, आप, औषधी, वनस्पती, आकाश, आत्मा, ह्या सगळ्यांच्या मध्ये असणाऱ्या परमात्म्याचं जे रूप आहे त्याला अधिभूत म्हणतात. असाध्य अध्यात्म, त्यानंतर अध्यात्माच्या बद्दल सांगायला लागले. प्राणो व्यानो, प्राणो व्यानो अपान उदान समान, हा प्राण, व्यान, अपान, उदान, समान, हे आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या वायूंच्या मध्ये राहणाऱ्या परमात्म्याला अध्यात्म म्हणून म्हणतात. चक्षु, श्रोत्रम, मनो, वाक, त्वक, डोळ्यामध्ये राहणार, कानामध्ये राहणारा, मनामध्ये राहणारा, वाणीमध्ये, त्वचेमध्ये, चर्मांच्या मध्ये, मांसामध्ये, स्नायूंच्या मध्ये, अस्थींच्या मध्ये, हम्म, मज्जांच्या मध्ये, मज्जेच्या मध्ये, एत एत अधिविहाय, हे सगळे अध्यात्म रूपाने परमात्मा या ठिकाणी राहत असतो असं समजून ऋषी रावोचत. ऋषी म्हणला, काय म्हणला? पांगतं वा इदकुं सर्वं पांगतेनैव पांगतं शृणोति. हे सगळं पवित्र करणारा परमात्मा आहे, त्याचा आधी अध्यात्म रूपाने परमात्मा राहतो आणि सगळ्याच्या सगळ्या ह्या गोष्टींना पवित्र करत असतो. आणि पवित्र झालेल्या ह्या सगळ्या गोष्टींनी सगळं शृणोती, शृणोती म्हणजे व्यापून टाकतो. हम्म. तृणो धातू आहे तिथं, स्पृण, तृणो धातू, शृणोती, सगळ्याच्या सगळं व्यापून टाकतो. भाष्यामध्ये आचार्यांनी प्रणोती शब्दाचं अंतगतत्वात स्वतः पूर्ते हे समृद्धम तत्व कीर्तितम, स्वतः पूर्ण स्वरूप आपलं अभिव्यक्त करतो याकरता स्पृणोती. उपास्य प्राथमिको योग्य असतो मदुपासने, अशा रीतीने तू प्राथमिक म्हणून माझी उपासना कर इत्यादी त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ओम इति ब्रह्म, ओम हे जे आहे ना ब्रह्माचं स्वरूप आहे. ओम इति ब्रह्म, ओम इति इदम सर्वम, हे सगळं ते सगळं ओम शब्दाने वाच्य आहे. ओम इत्येतद अनुकृती, ह, हे सगळं अनुकृती म्हणजे एकाच्या नंतर एक, एकाच्या नंतर एक क्रियाशील असणारे जे काही आपले इंद्रिय होतात ते सगळे ओम ह्या अक्षराला धरूनच चालत असतात सगळे. ओम इत्येतद अनुकृती स्म, वा, खरं सांगायचं म्हणजे काय सांगावं, अप्यो श्रावयेत्या श्रावयंती, अप्य हा म्हणजे त्या परमात्म्याला अगदी आलिंगन करून घेऊन यजमान सांगतो, काय म्हणतो, श्रावय, अरे बाबा, श्रावय म्हणजे ऐकव. त्या परमात्म्याचं हे अंतर्यामी असणार असं आधी अध्यात्म रूप जे आहे की नाही त्याच्याबद्दल श्रावयंती म्हणजे श्रावण, म्हणजे ऐकाव म्हणल्यावर मग ते ओम तथास्तु म्हणतात. हा ठीक आहे, सांगतोय, शिकवतो म्हणजे सांगतो असा अर्थ. ओम इति सामानी गायंती, ओम शो म्हणून सामवेदातील मंत्र सगळे गायन करतात, करत असताना सुरू करतात. ओम शोम इति शस्त्राणि च, शस्त्राणि शंसन्ति, ओम शोम म्हणून सगळे शस्त्र देखील प्रशंसा करत असतात. शस्त्र म्हणजे सामवेद झाल्यानंतर शास्त्रीय विषय जो सांगायचा असतो की नाही ते सगळं सांगणं ओम म्हणून सांग, हा ठीक आहे असंच करतो, हा असंच असतो, असंच ध्यान करतो, असंच ध्यान, असं वर्णन करतो. ओम इत्याध्वर्यो प्रतिकरम प्रतिगृणादी, अध्वर्यो देखील प्रत्येक मंत्राच्या मंत्राचं उच्चारण झाल्यानंतर त्या त्या देवतांच्या साठी प्रतिगरम, प्रत्येक शब्दांनी वाच्य असणाऱ्या देवतांच्या अंतर्यामी असणाऱ्या परमात्म्याला म्हणजे उद्देशून
प्रतिगृह्णन्ति स्वाहा म्हणून प्रतिगृह्णन्ति म्हणजे त्यांनी म्हणलेलं हा ठीक आहे ह्याला समर्पण करतो असं. अध्वरी देखील प्रतिकार म्हणजे प्रत्येक मंत्राला तो उच्चारण करून सांगतो हा ठीक आहे देत आहे. ओम इथे ब्रह्मा प्रसवती, ब्रह्मा काय करतो ओम, काही हरकत नाही, बरोबर चालेल, बरोबर करत राहा असं म्हणतो. मग एकूण यज्ञामध्ये जे आहेत की नाही, यज्ञ कार्य करायचं झालं की त्या यज्ञ कार्यामध्ये हे सगळे असावे लागतात. ब्रह्मा, अध्वर्यू, उद्गाता आणि होता हे चार असतात. त्यापैकी अध्वर्यू काय करत असतो, आहुती त्यांच्या सगळ्या देवतांचं वर्णन करून सांगून या अमक्या देवताला तुम्ही द्या बरं का म्हणून म्हणतात. यजमान जसा तर प्रार्थना करतो. त्यानंतर अध्वर्यू काय करतो, ज्या मंत्राने ज्या देवतांचे म्हणजे प्रार्थना केली जाते ना त्या देवतांना ठीक आहे मी हे देत आहे म्हणून सांगून देत असतो, स्वाहा म्हणून आहुती घालतो. आणि होता काय करतो, यजमान त्या होत्याला सांगतो अरे त्यांना बोलाव रे बाबा, त्या देवतांना बोलावं म्हणलं की त्या देवतांच्या अंतर्यामी असणाऱ्या परमात्म्याचं रूप चिंतन करत त्याला बोलावत, मंत्राने बोलावत होता. बोलावल्या त्या आलेल्या देवतांना वर्णन करून स्तुती करावी की त्याची. हा देवताचे अंतर्यामी रूपी परमात्म्याचं वगैरे चिंतन करणं, स्तुती करणं. स्तुती करण्याचं काम कोणाचं आहे, उद्गात याचं असतं. उद्गाता म्हणजे काय करतो, सामवेद मंत्राने आ हू आ अशा रीतीने त्याला वर्णन करून स्तुती करणं म्हणजे काय, स्तुती केलेल्या देवतांची वर्णन करून प्रशंसा करतो. प्रशंसा केल्यावर ऐकून अगदी गोड रीतीने ते सगळे वर्णन केलेलं ऐकतो देवता, आणि त्या देवतांतर्यामी असणार परमात्मा देखील ऐकतो. मग आता ह्या देवताला तुम्ही आहुती द्या, खायला घाला, असं प्रार्थना केल्यावर मग यजुर्वेद मंत्रांचे उच्चारण करत अध्वर्यू काय करतो, त्या ज्या देवतांना बोलावलेलं असते ना त्यांना खाऊ घालतो, म्हणजे त्यांना आहुती देतो, प्रार्थना करतो. ब्रह्मा काय म्हणतो, ब्रह्मा चौथा असतोय तो तिचा अथर्ववेद मंत्र उच्चारण करत तुम्ही ज्यांची प्रार्थना केलात आणि ज्यांना आहुती द्यायला लागलेला आहे ते योग्य झालेलं आहे असं योग्य केला म्हणून असं म्हणणं ब्रह्मदेवाचं काम, ब्रह्माचं असतं काम. ब्रह्माने अथर्ववेद उच्चारण करायचं म्हणून त्या चारही जणांचे कार्य क्रिया इथं दाखवून दिले. म्हणून ओम इति अध्वर्युः प्रतिकरम प्रतिगृह्णाति, ओम इति ब्रह्माच प्रसौति, ब्रह्मा प्रसौति, ओम इत्यग्निहोत्रम अनुजानाति, अग्निहोत्र ज्यांनी पाळून केलेलं असते ते लोक प्रत्येक गोष्टीला ओम ओम म्हणून त्या परमात्म्याच्या आज्ञा घेऊनच करायला लागत असतात. अनुजानाति हे त्याच्या मागे मागे हा बरोबर हे बरोबर असं करा तसं करा वगैरे सांगत. ओम इथे ब्राह्मण प्रवक्षन्ना, ओम म्हणून ब्राह्मण उत्तर देण्यासाठी म्हणून जेव्हा जातो त्यावेळेस ओम म्हणून सांगत असतो. ब्रह्मोपाम अपनवानी ती, त्याच्यामुळे यामुळे तुम्हाला ब्रह्मप्राप्ती होईल, म्हणजे ब्रह्माचं ज्ञान प्राप्त होईल असं सांगतात. ब्रह्मा प्रसौती, ओम इत्यग्निहोत्र म्हणून जानाति, ओम इति ब्राह्मण प्रवक्षन्ना, ब्रह्मोपाम आपनवान इति, ब्रह्म उप आपनवान इति, ब्रह्माच्या जवळ आपण प्राप्त झालो आहोत. ब्रह्मैव आपनोती, त्यामुळे आपल्याला ब्रह्म प्राप्त होतं. ब्रह्म प्राप्त होतं म्हणजे काय, ब्रह्माची आज्ञा प्राप्त होती आणि ब्रह्माच्या आज्ञेने सगळं काही आपण केल्यासारखं होतं. ऋतंच स्वाध्याय, आता इथून नंतर ऋतंच स्वाध्याय प्रवचनेच, ऋत म्हणजे खरं बोला, स्वाध्याय प्रवचन आपल्या अध्यायाचे प्रवचन करणे म्हणजे शास्त्र इत्यादिकाचे चिंतन करणे, ते प्रवचन करणे.
त्याच्यामध्ये शब्दवाच्य असणाऱ्या परमात्म्याला जाणून घेऊन करावं लागतं. सत्य स्वाध्याय प्रवचनेच सत्य स्वरूपी असणाऱ्या त्या परमात्म्याला स्वाध्याय अध्ययनाच्या वेळेस प्रवचन करत असताना सत्य स्वरूपी परमात्म्याचं चिंतन करावं. तपश्च स्वाध्याय प्रवचनेच आपण तपश्चर्या करत असताना देखील आपल्या स्व अध्याय म्हणजे आपण जे काही वेदांत शास्त्र इत्यादी प्रवचन करतो की नाही, त्यामध्ये देखील तपश्चर्या परमात्म्याची करायची, परमात्म्याची तपस्वरूपी असणाऱ्या परमात्म्याचे चिंतन करावे. तप हा तप आलोचने. तप शब्दाचा अर्थ काय? आलोचने. आलोचना करत असताना, विचार करत असताना कोणाचं चिंतन करावं? परमात्म्याचं चिंतन करावं असा अर्थ. तपश्च स्वाध्याय प्रवचनेच म्हणून सांगितलं. दमश्च स्वाध्याय प्रवचनेच. दम हा म्हणजे काय? मननिष्ठा बुद्धी. परमात्म्याच्या ठिकाणी निष्ठा तोच सर्वश्रेष्ठ आहे, सर्वांच्या पेक्षा सर्व करता धरता हरता सगळं काही तोच करणारा आहे. अशा प्रकारची परमात्म्यावर निष्ठा म्हणून जे असते की नाही, ती निष्ठा आपण स्वाध्याय अध्ययन करत असताना, प्रवचन करत असताना, शिकवत असताना ती निष्ठा बाळगावी. त्यानंतर शवश्च स्वाध्याय प्रवचनेच. तप दम इंद्रिय निग्रह. शम म्हणजे परमात्म्यावर निष्ठा. परमात्म्यावर आपण निष्ठा ठेवली असताना तो सर्वश्रेष्ठ आहे असं म्हणत असताना आपल्या इंद्रियांच्यावर काबू देखील आपण ठेवून घ्यावा. इंद्रिय निग्रह करावा. अग्नयश्च स्वाध्याय प्रवचनेच. अग्नी होत्र इत्यादी करत असताना, अग्नीमध्ये आहुती देत असताना, स्वाध्याय अध्ययन करत असताना, प्रवचन करत असताना त्या अग्नीला सर्वस्व आहे असं समजा. प्रवचन करणं म्हणजे नावाचं जे आहे की नाही, ते एक अग्निचयन. आपण जे काही अग्निचयन करतात की नाही, अग्निहोत्रामध्ये लोक अग्नीचं चयन करतात की नाही, आहुती वगैरे इत्यादी देणं कसं करतात की नाही, त्याप्रमाणे आपल्या तोंडामध्ये असणारा जिभेवर अग्नी असतो केव्हाही. त्या जिभेवर असणाऱ्या अग्नीला उद्देशून आपण आहुती देत आहोत, बोलत आहोत, करत आहोत असं समजावं. म्हणून अग्नेयश्च स्वाध्याय प्रवचनेच. अग्निहोत्रंच स्वाध्याय प्रवचनेच. अग्निहोत्र आहुती देणं करण्याची क्रिया ज्या ठिकाणी केली जाते, त्या अग्निकुंडामध्ये कशी केली जाते, तसं आपल्या मुखामध्ये देखील स्वाध्याय अध्ययन करत असताना तिथं ते प्रवचन इत्यादी रूपाने केले जात. अतिथयश्च स्वाध्याय प्रवचनेच. अतिथींचा सत्कार वगैरे जे काही केला जातो ते देखील स्वाध्याय अध्ययन करत असताना करत जावा. मानुषांच्या स्वाध्याय प्रवचनेच. सगळ्या मनुष्यांना देखील जे काही आपण खाऊ पिऊ घालतो ते सगळे स्वाध्याय अध्ययन केल्यानंतर खाऊ पिऊ घालावं लागतं. म्हणूनच कोणतेही यज्ञ याग पूजा केले असताना, कोणत्याही कार्यक्रमामध्ये ज्ञानसत्र वगैरे जरी केलं तरी देखील अनेक लोकांना जेवायला घालायचं करायचं कशाला कशाला सुरू झाले म्हणजे ते ह्याच्यासाठी. मानुषांच्या स्वाध्याय प्रवचनेच. प्रजाचे स्वाध्याय प्रवचनेच. प्रजांना देखील स्वाध्याय अध्ययन करत असताना संतुष्ट करावा. प्रजनश्च स्वाध्याय प्रवचनेच. प्रजन म्हणजे सृष्टी करणे, पोरं वगैरे बाळ वगैरे इत्यादी प्राप्त करून घेणे, हे देखील स्वाध्याय अध्ययन करण्याचे प्रवचनाचे फळ आहे, प्रतिफल रूपाने आहे. प्रजातीश्च स्वाध्याय प्रवचनेच. प्रजाती सगळा संसार वाढवणं, प्रजाती म्हणजे प्रजेने संपन्न असणार असं घर करून घेणं, हे आपल्या स्वाध्याय अध्ययनाच्या प्रवचनाच्या बद्दल एक फळ आहे, प्रतिफल रूपाचे आहे. सत्यमित सत्यवचा राथीतर. हा रथीतर नावाचा एक ऋषी आहे. रथीतराचे मुलं राथीतर. ते सगळे हे खरं आहे, हे सत्य आहे बरं का असं दाखवून देणारे राथीतर आहे. तपैती तपोनिष्ठ पौरुशिष्ट. तपश्चर्या मुख्य आहे म्हणून नित्य तप करणारा असा पौरुषी नावाचा पुरुष. पौरुषीष्ट. पौरुष पुरुषाच्या पासून उत्पन्न झालेला पौरुषी म्हणजे गुरुवंश उद्भूत असणारा असा एक पौरुषी म्हणून होता. त्यांनी तपश्चर्या करून दाखवली. स्वाध्याय प्रवचने एव इति नाको मौद्गल्य.
मुद्गल गोत्रोद्भूत असणारा असा एक नाक नावाचा ऋषी, आणि स्वाध्याय प्रवचनच मुख्य करत राहावे त्यांनी सांगितलं. तज्जितपहा त्यालाच तप म्हणतात बरं का, त्यालाच तप म्हणतात. आम वृक्षस्य रेरिवा कीर्ती पृष्ठम गिरे गिरेरिव ऊर्ध्व पवित्रो वाजिनी वस्व अमृतमस्मी द्रविणगम सर्वम सुवर्चसवर्चसम सुमेधा अमृतोक्षितः. मी वृक्षस्य रेरिवा, त्या वृक्षाचा रेरिवा, रेरिवा म्हणजे फांद्या आहे. कीर्ती पृष्ठ, माझं पृष्ठ म्हणजे कीर्ती आहे. त्या साध्या नावाच्या वृक्षाला फांद्या रूपाने असणारा रेरिवा, हं? कीर्ती म्हणजे पृष्ठ आहे. गिरेरिव, गिरी पर्वतांच्यावर कसं ऊर्ध्व पवित्र, ऊर्ध्व म्हणजे वरचं स्थान असतं की नाही, त्याप्रमाणे पवित्र करणारी गोष्ट वर राहत असते. ऊर्ध्व पवित्रो वाजिनी स्वमृतमस्मी द्रविणगम सवर्चसम, द्रविण रूपी द्रव्य रूपी असणारा मी चांगलं वर्चस्व जे प्राप्त होतं की नाही, ते द्रविण स्वरूपाने आहे. द्रव्य स्वरूप म्हणजे पैशाच्या स्वरूप. मेधा अमृतोक्षित, अमृत नावाचं प्रोक्षण जे आहे की नाही, चांगली बुद्धी वाढणं येणं, हे सगळे सुमेधा. अमृत औक्षण म्हणजे सुमेधा आहे. इति विशंकोर वेदानुसार इति त्रिशंको वेदानुवचनम. हे त्रिशंको म्हणून जो होता की नाही, त्याच्यासाठी म्हणून सांगितले वेदांचे वाक्य आहे, वेदांचे बोध आहेत. हे सगळे वेदांचे बोध सांगितले आहेत. वेदमुच्च आचार्यो अंतेवाशिषुष अस्ति सत्यम वद धर्मंचर स्वाध्यायान्मा प्रमदः आचार्याय प्रियं धनमाहृत्य प्रजातंतुं मानवच्छेत्सी. हम्म, वेद त्याप्रमाणे शिकवून आचार्य अंतेवासी शिष्याला अनुशासन देतो. काय म्हणून अनुशासन देतो? सत्यम वद, खरं बोल, धर्मंचर, धर्माचरण, स्वाध्यायाध्ययनान महाप्रमदः, स्वाध्यायाध्ययन करत उन्मत्ततेने वागू नको. आचार्याला जे काही आचार्याय प्रियम धनम आहृत्य, पाहिजे असलेले जे आवडतं धन आहे ते आणून द्यावं, संग्रह करून द्यावे. प्रजातंतु माव्यवच्छेदशीही, प्रजातंतू म्हणजे प्रजावंशाची अभिवृद्धी सोडू नकोस. माव्यवच्छेदशीही सत्य न प्रमदितव्यम, खरं बोलण्यापासून मध्ये प्रमाद करू नाही. धर्मा न प्रमदितम, धर्म कार्य करून प्रमाद उन्माद करून घेऊ नये. कुशला न प्रमदितव्यम, कोणाचं कल्याण करायला, चांगलं करायला, भलं करायला गेला असताना उन्मत्त होऊ. भूते ना प्रमदितव्यम, ऐश्वर्य जास्त झालं म्हणून उन्मत्त होऊ नाही. स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम, स्वाध्याय अध्ययन करणे आणि शिकवणे करणे याच्यामध्ये उन्माद आणून घेऊ नये, उन्मत्त होऊ नाही. देव पितृकार्याभ्याम न प्रमदितव्यम, देवता कार्य पितृकार्य हे करत असताना आपण कधीही कधीही उन्मत्त होऊ नाही. देव पितृकार्याभ्याम न प्रमदितव्यम, मातृदेवो भव पितृदेवो भव, आईला देवांच्या सारखं समजून घे, वडिलाला देवासारखं समजून घे. आचार्यांना देखील देव म्हणून समज. आदिती देवो भव, या अनवद्य आणि कर्माने अतिथींना देखील देवासारखं समजावं. जे अनवद्य असणारे शेष, अत्यंत अवध्य म्हणजे निंद्य, अनवद्य म्हणजे न अनिंद्य असणारे जे काही कर्म करतात ते सगळेचे सगळे अनिंद्य असणारे कर्म आपण करत राहावेत. आणि सेवित ते कोणी निंदा न करण्यासारखे गोष्टी जे असतात ते सेवन करावे, ते स्वीकार करावे. नो इतरांनी अयोग्य असणाऱ्या गोष्टी करायला जाऊ नये. या अन्यस्माकं सुचरितानी, जे आपल्याला चांगलं आचरण केलेली गोष्ट म्हणून आपल्याला जे वाखाणणी करण्यासारखे असतात की नाही, वाखाणण्यासारखे असतात की नाही, तसले काम आपण आचरण करावे. आणि त्वया उपास्यानी, ते तुझे ते कार्य, तसले कार्य तुम्ही उपासना करावी. नो इतरांनी योग्य असल्याचे कधी करू नये. एक इथे आत्मश्रेयांसो ब्राह्मण, आपलं चांगलं फल करणारे असे जे काही ब्राह्मण आहेत, त्या ब्राह्मणांच्या तेशांतोया आसने न प्र म्हणजे आपण तशा ब्राह्मणांच्या आसनावर बरोबरीला बसायला जाऊ नये. न प्रश्वसितव्यम, त्यांच्या आसनावर बसायला जात जाऊ नये. श्रद्धेने द्यावे, अश्रद्धेने कधीही पण द्यायला जाऊ नये. अश्रद्धा
श्रद्धया अधेयम, श्रद्धया देयम, अश्रद्धया देयम, क्रिया देयम. आपलं जो ऐश्वर्य आलेलं सगळं ते परमात्माला देत आहे तसं समजून द्यावं. आणि देत असताना केव्हाही पण लाजून द्यावे म्हणून सांगितलं. रिया देयम, लाज मनामध्ये बाळगून द्यावे, भीतीने द्यावे, चांगल्या ज्ञानाने द्यावे, ज्ञानपूर्वक द्यावे. तरी ते कर्मविचिकित्सा वा वृत्तविचिकित्सा वा, जर तुला हे कर्म आचरण करत असताना शंका वगैरे आली येते, किंवा आपण करत असलेलं चुकीचं आहे की काय म्हणून असा विचार होतो, त्यावेळेस विचिकित्सा वा स्यात्, त्यावेळेस ये तत्र ब्राह्मण हा सम ते त्या ठिकाणी संमर्श करून विचारपूर्वक युक्तायुक्त विचार करणारे असे जे काही ब्राह्मण आहेत, त्या ब्राह्मणांच्या जवळ जाऊन योग्य काय आहे, अयोग्य काय आहे हे समजून घ्यावे. अलोक्षा हा धर्मकामा स्यु, सगळं चर्चा विचारपूर्वक धर्माचे कार्य, काम जे आहे की नाही, धर्म जे सांगतात ते काम, तसले धर्म करायची इच्छा करावी. यथा ते तत्र वर्तेनं, त्या कार्याच्या ठिकाणी ते कार्य करत असताना ते लोक तसं वागतात त्याप्रमाणे, तथा तत्र त्वया तत्र वर्तेथा, त्याप्रमाणे आपण देखील तिथं वागावं. अभ्याख्यातेषु, त्यानंतर अभ्याख्याती हे प्रसिद्धी, त्याच्यामध्ये देखील जे ब्राह्मण संमर्शिण म्हणजे नियमाने संपूर्ण युक्त असतात, त्या लोकांनी दाखवलेलं योग्य काय आहे, योग्य काय आहे ते समजून घ्यावं. युक्त अयुक्त अलोक्षा धर्मकामा म्हणून सूक्ष्म रीतीने धर्माचे आचरण करावे. धर्म कामना असताना, धर्म करावी अशी इच्छा झाली असताना सूक्ष्म रीतीने वर्तन करावे. तथा तेषु वर्तेरन, ते सूक्ष्म असणारा धर्म ते लोक कसं आचरण करतात, तथा तेषु वर्तेतात, त्याप्रमाणे त्यांच्या जवळ वागावं, त्यांच्या बरोबर वागावं. एष आदेश, ह्यालाच आदेश म्हणतात. एष उपदेश, ह्यालाच उपदेश म्हणतात. एषा वेदोपनिषद, ह्यालाच उपनिषद असं जाणावे. यथा एषा वेदोपनिषद, एतद अनुशासन, ह्यालाच अनुशासन म्हणतात. ह्या अनुशासनाला अनुसरून एवम उपासितव्यम, याप्रमाणे उपासना करावी. एवम चैतदुपास्यम, या रीतीचे उपासना करायची पद्धत तुम्हाला सांगितली आहे. शन्नो मित्र शं वरुणः, शन्नो भवत्वर्यमा, शन्न इंद्रो बृहस्पती, शन्नो विष्णुक्रमः. म्हणून आपल्याला सुख देणारा मित्र वरुण हे सगळे, आर्यमा मागे सांगितलेले सगळे बृहस्पती वगैरे सगळे आपल्याला चांगलं कल्याण करण्यासाठी असतात. शन्नो विष्णुक्रम, हा त्रिविक्रम रूपी विष्णू परमात्मा देखील आपल्याला सुख देणारा असतो, आनंद देणारा असतो. अशा त्या परमात्म्याला नमो ब्रह्मणे नमस्ते वायो, त्या परमात्म्याला, ब्रह्माला, चतुर्मुख ब्रह्मदेवाला, वायुदेवांना सगळ्यांना मी नमस्कार करतो. त्वमेव प्रत्यक्षम ब्रह्मासी, तूच ब्रह्मा आहे प्रत्यक्ष रीतीने. त्वमेव प्रत्यक्ष ब्रह्मावादिशम, तुलाच प्रत्यक्ष ब्रह्म म्हणून समजून आम्ही चिंतन करत आहोत. धृतम अवादिशम, खरं बोलतो आम्ही. सत्यम अवादिशम, आम्ही अत्यंत म्हणजे योग्य रीतीने बोलत आहोत. पण माम आवीत, आम्हाला त्याच्यामुळे रक्षण होऊ, ते आम्हाला रक्षण करू. तद वक्तार मावीत, वक्ता जो आहे त्याला देखील रक्षण करू. आवीन माम, माझे रक्षण करोत, मला सांगणारे जे वक्ता आहेत त्यांनाही रक्षण करोत. ब्रह्मा आवीशु, आवीत आवीन माम आवीन वक्तार, वक्त्याला मला दोघांनाही रक्षण करू, दोघांचेही रक्षण करू. ओम शांती 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 म्हणून पहिला अध्याय सांगितलेला आहे. आता ह्याच्यावरचं भाष्य आपण घेऊया. उद्या परवा तेरवा 4 तारखेपर्यंत जरा होणार नाही बरं का. बर. 1 2 3 4 आम्ही आलेले आहे तिथं प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमामध्ये मी राहीन. त्याकरता 4 दिवस होणार नाही, त्याच्यानंतर एकादशी आहे. हम्म.